नमस्कार. दादासाहेब टिचकुले योगवर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचं चरित्र या व्याख्यानमालेतला हा भाग 13वा आहे. सादर करते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ओम पहिला मंत्र आहे तो रामकृष्णांचा आहे. दुसरा आहे तो जननी शारदाम देवी हा माताजींचा आहे आणि तिसरा नमश्री यतिराजाय हा विवेकानंदांचा आहे. आपण म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. श्री रामकृष्णार्पणमस्तु. परम आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, त्याचप्रमाणे मते दादा, वाईंगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई मुंदडा दादा, ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि आज गणेशोत्सवाचा उत्सव घरामध्ये असून सुद्धा पहाटे 6 वाजता उपस्थित झालेले सर्व साधक, विवेकानंदांच्या प्रेमामुळे उपस्थित झालेले सगळे साधक बंधू भगिनी, आपण मागच्या वेळेला बघत होतो की स्वामी विवेकानंदांचं भ्रमण आणि त्यांच्या शिष्यांचं भ्रमण याच्यात मूलभूत फरक आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं की स्वामी ब्रह्मानंद, शिवानंद, त्रिगुणातीतानंद, अखंडानंद, शारदानंद, तुरीयानंद, अभेदानंद हे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू सुद्धा या काळामध्ये भारत भ्रमण करत होते. परंतु ते जरी भ्रमण करत असले तरी इतर गुरुबंधूंचं भ्रमण आणि स्वामी विवेकानंदांचं भ्रमण हे याच्यामध्ये फार भिन्न पातळीवरचं ते होतं. इतर गुरुबंधू हे आध्यात्मिक व्याप्त क्षेत्राच्या बाहेर गेल्याचं त्यांचं मन आढळत नाही. अध्यात्मामध्ये ते होते, जप करायचे, ध्यान करायचे, तीर्थयात्रांना जायचे, या गोष्टी इतर गुरुबंधूंच्या जीवनामध्ये दिसतात. पण स्वामीजींचं मन मात्र आध्यात्मिक प्राप्त व्याप्त क्षेत्राच्या बाहेर इतर गोष्टींचा विचारही करत असत. उदाहरणार्थ हा समाज कसा आहे, या समाजाचे राजकीय प्रश्न काय आहे, आर्थिक प्रश्न काय आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी आपल्याला कशी कमी करता येईल, लोकांना शिक्षण कसं देता येईल, भारताचा वैभवशाली इतिहास काय आहे आणि त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे, भारताचा वर्तमान काळ काय आहे आणि भारताचा भविष्य काळ कसा उज्ज्वल असणार आहे, याचं चिंतन स्वामी विवेकानंद सतत करत होते भारत भ्रमणामध्ये, असं आपल्याला आढळून येतं. हे त्यांच्या इतर गुरुबंधूंच्या तुलनेमध्ये हे मात्र एक वेगळेपण विवेकानंदांचं होतं. समाजातल्या सर्व थरातील लोकांशी या इतर गुरुबंधूंचा संबंध आल्याचं दिसत नाही. पण स्वामी विवेकानंदांचं मात्र संस्थानाच्या प्रमुखापासून म्हणजे राजे राजवाड्यांपासून ते अगदी गरीबातल्या गरीब असलेल्या शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये सुद्धा स्वामी विवेकानंद राहिलेले आहेत. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये वावरणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. अगदी बुद्धिमान ज्ञानी लोक सुद्धा त्यांच्या संपर्कात आले, साधारण सामान्य लोक सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. स्वामी विवेकानंदांचं भारत भ्रमण आणि त्यांच्या गुरुबंधूंचं भारत भ्रमण यांच्यातला सूक्ष्म फरक आपण पाहत आहोत. अध्ययनाचं अंग असलेले स्वामी अभेदानंद, सेवा आणि करुणा दृष्टी असलेले स्वामी अखंडानंद यांच्यामध्ये भारत भ्रमणामध्ये अभेदानंदांचं ज्ञान प्राप्तीकडे जास्त कल होता. अखंडानंद महाराजांनी सेवा केली लोकांची भारत भ्रमणामध्ये असताना सुद्धा आणि त्यांच्यामध्ये करुणा दृष्टी पण होती लोकांबद्दलची. पण स्वामी विवेकानंद, अभेदानंद आणि स्वामी अखंडानंद यांच्यापेक्षा थोडंसं भ्रमण त्यांचं वेगळं होतं. स्वामी विवेकानंदांनी भावी कार्याच्या विषयी
ज्या निष्कर्षाला स्वामीजी येत चाललेले होते, की हे काय कार्य केलं पाहिजे, कशी संस्था असली पाहिजे, त्या संस्थेचा उद्देश काय असला पाहिजे. आपण एक संस्था सुरू केली पाहिजे, त्याच्यामध्ये शिक्षणाचा महत्व असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सेवेचा भाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये गोरगरिबांची सेवा व्हायला पाहिजे किंवा रोगनिदान केंद्र असलं पाहिजे, हॉस्पिटल्स असली पाहिजे, लोकांना आपत्काली मदत केली गेली पाहिजे. अशा पद्धतीचं मी एक प्रकारचं संस्था तयार करीन, असा विचार मात्र स्वामीजींच्या मनामध्ये होता, की जो इतर गुरुबंधूंच्या कुणाच्याही मनात उठलेला दिसत नाही. अभेदानंद महाराजांनी अभ्यास केला, अध्ययन केलं भारत भ्रमणामध्ये. अखंडानंद महाराजांनी सेवा केली. सेवेचा एक आदर्श घालून दिला. पण एक संस्था तयार व्हावी, हा विचार मात्र स्वामीजींचाच आहे. आता आपण स्वामीजींच्या तीर्थयात्रेकडे परत बघूया. स्वामीजी द्वारकेला गेले. तिथपासून ते बेट द्वारकेला गेले. ही बेट द्वारका जी आहे, तिथे श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली, अशी एक कथा आहे. आणि सध्या पाणबुड्या घेऊन आणि सबमरीन्सनी वगैरे हे शोधून काढलेलं आहे, की तिथं मूर्ती आहेत. तिथे एक मोठा राजवाडा आहे आणि त्याच्यामध्ये आपले काही-काही YouTubeवरती व्हिडिओ ते उपलब्ध आहेत. तेव्हा ही कथा नसून ते खरंच ती द्वारका बुडाली आहे, अशी तिथे मूर्ती समुद्राच्या खाली तळाशी असलेल्या आढळतात. त्या बेट द्वारकेला स्वामीजी गेले. बेट द्वारकेहून मांडवी आणि मांडवीहून ते प्रयागला गेले. पण त्याच्या आधी कच्छच्या महाराजांच्या निमंत्रणावरून स्वामीजी मोडवीला गेले. मोडवी नावाच्या गावाला गेले. त्यानंतर मोडवी नाही मांडवी. मांडवीला त्यांनी प्रयाण केलं आणि कच्छच्या महाराजांच्या सांगण्यावरून ते मांडवीला गेले. मांडवी ते नारायण सरोवर हा प्रवास त्यांनी केला. मांडवी ते नारायण सरोवर हा मार्ग धोक्याचा होता. वाटेत चोर आणि दरोडेखोर आणि डाकूंची भीती होती. अहो, या मार्गाने मांडवी ते नारायण सरोवर या मार्गाने स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद महाराज एकदा चालले होते. त्यावेळेला त्या चोरांनी आणि डाकूंनी त्यांना अडवलं आणि चोरांना आणि डाकूंना हे माहिती होतं, की हे जे संन्याशी आहेत, त्या संन्याशांकडे पैसे असतात. त्या संन्याशांकडे काही द्रव्य त्यांनी लपवून ठेवलेलं असतं. आणि म्हणून त्या अखंडानंद महाराजांना असा अनुभव आला, की चोरांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सांगितलं, "हा तुमचा जो सदरा आहे तो काढा. ही तुमची लुंगी काढा." आणि अक्षरशः त्यांना त्यांच्या लंगोटीमध्ये सुद्धा काही पैसे दडवलेले नाहीयेत ना, हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांना जेव्हा आढळलं, की या साधूच्याकडे खरोखर ₹1 सुद्धा नाही. त्यावेळेला त्या त्या चोरांना आणि डाकूंना आश्चर्य वाटलं. आणि ते चोर आणि डाकू स्वामी अखंडानंद महाराज म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू ते जेव्हा मांडवी ते नारायण सरोवर जात होते तेव्हाचा हा प्रसंग आहे. आणि त्यावेळेला ते चोर आणि डाकू त्या अखंडानंद महाराजांच्या साक्षात पाया पडले, साष्टांग प्रणाम केला आणि त्यांना ते म्हणाले, की तुम्ही खरोखरच निष्कांचन साधू आहात. स्वामी विवेकानंद या मार्गाने गेलेले आणि स्वामी विवेकानंद या मार्गाने जात असताना त्यांना भीती कुठली वाटली नाही. कारण वेदांतातला एक शब्द आहे, तो म्हणजे निर्भय व्हा. स्वामी विवेकानंद सुद्धा निर्भयपणे त्या मार्गाने गेलेले आहेत. नारायण सरोवर पासून ते आशापुरीला गेले. आशापुरीहून पुन्हा मांडवीला आले. मांडवीहून भुजला गेले. भुजहून स्वामीजी पोरबंदरला गेले. हा प्रवास त्यांनी एकट्याने केला. पोरबंदरहून जुनागडला गेले. जुनागडहून पलिटाना नावाच्या गावाला गेले. पलिटानाहून नाडियादला गेले आणि नादियादहून ते बडोद्याला आलेले आहेत. आणि बडोद्याला तिथे एक मंत्री होते, त्या सयाजीराव गायकवाडांचे एक मंत्री होते. बहादूर मणिभाई म्हणून मंत्री होते. त्या बहादूर मणिभाईंनी स्वामीजींची सगळी व्यवस्था करून दिली. बहादूर मणिभाई हे स्वामीजींचे अत्यंत सौजन्याने वागले. स्वामीजींच्या एकंदरीत असलेल्या बुद्धीबद्दल या मणिभाईंना खूप आदर आणि खूप त्यांना आश्चर्य वाटत होतं. सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे अधिपती होते. नावाजलेले संस्थानिक होते. प्रजेच्या हितासाठी काम केलेली अशी ही व्यक्ती होती. प्रजेच्या कल्याणाची चिंता करणारे सयाजीराव गायकवाड होते. नाना प्रकारच्या सुधारणा सयाजीराव गायकवाडांनी केल्या होत्या. ब्रिटिश राज्यकर्ते या सयाजीराव गायकवाडांवरती सतत लक्ष ठेवून असत.
पण सयाजीराव गायकवाड समाज कल्याणाची कामं अत्यंत चातुर्यानं करत असत आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या कचाट्यामध्ये हे सयाजीराव गायकवाड फारसे सापडले नाहीत. त्यांच्या एका मंत्र्यांनी त्यांना स्वामी विवेकानंदांना घरी उतरवलं होतं. त्यावेळेला जुनागडचे दिवाण स्वामीजींचा दिवाणांचं स्वामीजींचा परिचय करून देणारं एक पत्र आलं असूनही स्वामीजींचं विशेषत्वानं त्या नाव सयाजीराव गायकवाडांच्या कानावर गेलं नाही. सयाजीराव गायकवाडांच्या एका मंत्र्यांनी सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहिलं होतं. असं असून सुद्धा त्यांची भेट झाली नसेल असं म्हणायला काही जागा नाही बरं का. अर्थात कुठेही इतिहासामध्ये सयाजीराव गायकवाडांची आणि विवेकानंदांची भेट झाली असं लिखित स्वरूपात कुठे नाहीये. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला ब्रिटिशर्स हे विवेकानंदांवरती सुद्धा लक्ष ठेवून होते आणि सयाजीराव गायकवाडांवरती सुद्धा लक्ष ठेवून होते. आता त्या दोघांची भेट झाली असती तर या ठिकाणी ब्रिटिशांना वेगवेगळे संशय आले असते आणि सयाजीराव गायकवाडांना त्यांच्या समाजाभिमुख कार्यामध्ये ब्रिटिशांनी त्रास दिला असता आणि स्वामी विवेकानंदांवरती लक्ष ठेवून असल्यामुळे विवेकानंदांवरती सुद्धा त्यांचा रोष निर्माण झाला असता. म्हणून कदाचित त्यांची भेट झाली हे लिखित स्वरूपात कुठे ठेवलं गेलेलं नसेल, म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या मंत्र्यांनी वगैरे कुठे लिहिलेलं नाही. ब्रिटिशांचं लक्ष त्यांच्यावर असल्यामुळे कागदोपत्री कुठे असा उल्लेख असू नये म्हणून कदाचित सयाजीराव गायकवाडांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ही काळजी घेतली असेल, परंतु त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही असं म्हणायला काही जागा नाही. भेट झाली असेल पण कागदोपत्री मात्र त्याचा उल्लेख कुठे आढळत नाही. त्रिवेंद्रमच्या स्वामीजी त्रिवेंद्रमला गेले होते एकदा. त्या त्रिवेंद्रमच्या मुक्कामामध्ये वर्मा राजकुमार मार्तंड वर्मा यांच्याशी बोलताना स्वामीजी त्यांना म्हणाले, आजपर्यंत मी ज्या संस्थानिकांना भेटलो, इथे स्वामीजी म्हणतात बरं का, मी भेटलो तर आजपर्यंत मी ज्या संस्थानिकांना भेटलो त्या सर्वांमध्ये अधिपती सयाजीराव गायकवाड यांचं कर्तृत्व, सयाजीराव गायकवाडांची देशभक्ती, सयाजीराव गायकवाडांचा उत्साह, शक्ती आणि भविष्याचा वेध घेणारी त्यांची दूरदृष्टी या गुणांचा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव झालेला आहे असं स्वामी विवेकानंदांनी हे जे राजकुमार मार्तंड वर्मा होते त्रिवेंद्रमला त्यांच्याशी बोलताना पुढे हे उद्गार काढलेले आहेत. कागदोपत्री जरी पुरावा नसला तरी त्यांची भेट झाली असणार यात अजिबात शंका नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आता स्वामीजी बडोद्याला आलेले आहेत. बडोद्याहून स्वामी विवेकानंद निघाले ते महाबळेश्वरला आलेले आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वरला ते आलेले आहेत. महाबळेश्वरला स्वामीजी आले. खेतडीच्या महाराज जे होते त्या महाराजांच्याच इतकं प्रेम लिंबडीच्या ठाकोर साहेबांनी सुद्धा स्वामीजींवर केलं आणि म्हणून 24 एप्रिल 1892 ला लिंबडीचे राजेसाहेब महाबळेश्वरला पोचले होते आणि महाबळेश्वरला ते पोचल्यावर स्वामी विवेकानंदांना जेव्हा समजलं की ते महाबळेश्वरला आहेत तेव्हा लिंबडीच्या राजे साहेबांना भेटायला म्हणून स्वामीजी महाबळेश्वरला आलेले आहेत. ठाकोर साहेबांनी, हे जे लिंबडीचे राजे साहेब आहेत ठाकोर साहेब, त्यांनी स्वामी विवेकानंदांकडनं दीक्षा घेतली होती. स्वामीजी कायम माझ्या जवळ असावेत असं त्यांना वाटत असेल. पूर्वी स्वामीजींना त्यांनी तशी विनंती केली होती पण त्यावेळेला मात्र स्वामीजी फार काळ लिंबडीला राहू शकले नव्हते. त्यांना ते अशक्य होतं आणि 3 दिवसापेक्षा जास्त काळ स्वामी विवेकानंद फारशा ठिकाणी राहिलेत असं आढळत नाही. म्हणून स्वामीजींनी महाबळेश्वरला जायचं ठरवलं आणि 1 ते 1.5 महिन्यासाठी स्वामी विवेकानंद महाबळेश्वरला राहिलेले आहेत. आमच्या रामकृष्ण मठाचे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे साधू महाराष्ट्रात येतात ते आवर्जून महाबळेश्वरला जातात आणि ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद राहिले होते त्या स्थळाचं दर्शन घेऊन ते येतात. त्यांच्या दृष्टीने ते तीर्थयात्राच ती आहे. त्यांना ते तीर्थक्षेत्रच मानतात. लोकमान्य टिळकांचे सेक्रेटरी असलेले नचिम किंवा तात्यासाहेब केळकर यांनी एक आठवण लिहिलेली आहे. तात्यासाहेब केळकर स्वामी विवेकानंद जेव्हा महाबळेश्वरला होते त्यावेळेला तात्यासाहेब केळकर हे साताऱ्याला वकिलीचा अभ्यास करत होते. साताऱ्याच्या वकील मंडळी महाबळेश्वरला सहलीसाठी आलेली होती
त्यांनी नचिम केळकरांना असं सांगितलं की आम्ही जेव्हा महाबळेश्वरला सहलीला गेलो होतो त्यावेळेला तिथे आम्ही एक बंगाली संन्याशी पाहिला आणि तो बंगाली संन्याशी उत्तम इंग्रजी बोलत होता, अतिशय तेजस्वी होता, अतिशय बुद्धिमान होता आणि तो बोलताना सगळ्यांना मंत्रमुग्ध करत होता आणि त्याची तत्वज्ञानाची जी मांडणी होती ती अत्यंत आधुनिक होती असं तात्या साहेब केळकर किंवा न चिम केळकर यांच्या मित्रांनी, वकील मित्रांनी महाबळेश्वरला जाऊन तो संन्याशी बघून आले. ते बघून आलेल्या संन्याशाविषयी सांगितलं. अर्थातच ते स्वामी विवेकानंदच नक्की असणार. नरोत्तम मोरारजी गोकुळदास यांच्याकडे त्यांचा मुक्काम होता आणि तिथे असताना स्वामी अभेदानंदांची एकदम अकस्मात त्यांची भेट झाली आणि स्वामी विवेकानंद अभेदानंदांना म्हणाले, तुम्ही माझ्या मागे काय येता? माझा माग काढू नका, माझा पत्ता शोधत बसू नका. महाबळेश्वरहून स्वामीजी पुण्याला आलेले आहेत. पुण्याहून खांडव्याला गेलेले आहेत. खांडव्याहून इंदूर, उज्जैन, महेश्वर, ओंकार बांध या गावाला ते गेलेले आहेत. ही सगळी ठिकाणं स्वामीजींनी पाहिली. त्याला काही ऐतिहासिक म्हणजे त्याला अर्थ होता. उज्जैन हे महाकवी कालिदासामुळे स्वामी विवेकानंद उज्जैनला गेलेले आहेत. कालिदास तिथे राहत होते म्हणून ते उज्जैनला गेले. इंदोर किंवा महेश्वर हे याला त्यांनी भेट दिली. इंदोरचं महत्व त्यांना होतं कारण अहिल्याबाई होळकर या असामान्य स्त्रीच्या कारकिर्दीमुळे स्वामीजींना इंदोरला जावंसं वाटलं आणि त्या राजवाड्याचं दर्शन घ्यावंसं वाटलं. ओंकार मांधा हे शिवाचं स्थान असल्यामुळे स्वामी विवेकानंद तिथे गेले आणि स्वामी विवेकानंद इथं शिवाचा अवतारच होते. उज्जैनला पण गेले. तिथे महाकालाची मंदिरं आहेत आणि ते मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणून स्वामी विवेकानंद उज्जैनलाही गेलेले आहेत. ही सगळी स्थळं बघून स्वामी विवेकानंदांना आनंद झाला. पण या काळामध्ये स्वामी विवेकानंदांचे राहण्याचे आणि जेवणाचे अतोनात हाल झालेले आहेत. हरिभाईंनी त्यांचे मित्र बेदरकर या महाराष्ट्रातील मित्राचा एक पत्ता दिला होता. स्वामीजी त्यांच्याकडे बेदरकरांच्याकडे राहिले पण त्यांचं आदरातिथ्य जे होतं बेदरकरांचं ते अतिशय जुजबी होतं आणि कोरडं होतं त्या महाराष्ट्रीयांना. अर्थातच हा बेदरकर हे पुण्यात राहत नसावेत असं आपण गृहीत धरूया. पण त्यांचं आदरातिथ्य फार जुजबी आणि कोरडं होतं असा उल्लेख स्वामी विवेकानंदांनीच केलेला आहे. माहेश्वरला स्वामी विवेकानंद पायी गेले. याच काळात ते एका सफाई कामगाराच्या घरी मुक्कामाला होते आणि त्या सफाई कामगाराचं जे आदरातिथ्य होतं त्याच्या वागण्यातला जो गोडवा होता त्याचा अत्यंत चांगला अनुभव स्वामीजींना आला. म्हणजे एका बाजूला हा मित्र बेदरकर, हरिभाईंचा मित्र बेदरकर, त्याच्याकडे आलेला कोरडा आणि अतिशय जुजबी केलेलं पाहुणचार आणि हा सफाई कामगार, पण त्या सफाई कामगाराचं असलेलं प्रेम आदरातिथ्य याचा चांगला अनुभव त्यांना आला. आणि म्हणून स्वामी विवेकानंद एका पत्रामध्ये असं म्हणतात, 2 वेळच्या अन्नही ज्याला पुरत नाही अशा खेडूत वागण्यास माणसाच्या आचरणात दिसणारं सुजनत्व हे खरोखरच भारताचं संस्कृतीचं धन आहे असं ते म्हणतात आणि याच्या बळावरती भारत पुनरुत्थान घडवून आणेल असं स्वामी विवेकानंद म्हणतायत. भारताचं पुनरुत्थान हे गरिबांच्या घरातनं होणार आहे. भारताचं पुनरुत्थान हे खेड्यातल्या लोकांकडनं होणार आहे, शहरातल्या लोकांकडनं नाही. हे स्वामी विवेकानंदांचं मत त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामीजींच्या विचारांना हळूहळू दिशा मिळत होती. उच्चवर्णीयांनी आजपर्यंत सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याची घोर उपेक्षा केलेली आहे. याविषयी स्वामीजींच्या मनामध्ये प्रचंड चीड आणि खंत होती. आपल्या संस्कृतीचं मूल्यवान असं जे सत्व आहे ते मूल्यवान असं सत्व उच्चवर्णीयांनी सामान्य माणसापर्यंत पोचवलं नाही. भारताचा उज्ज्वल भवितव्याचा मार्ग त्यामुळे खुंटला आहे असं स्वामी विवेकानंदांनी अनेक ठिकाणी आपल्या पत्रांमध्ये म्हटलेलं आहे. अग्निमंत्र नावाचं एक पुस्तक आहे स्वामी विवेकानंदांचं. त्याच्यामध्ये अगदी निवडक पत्र आहे. फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा हे एक स्वामी विवेकानंदांची व्याख्याने म्हणून प्रसिद्ध असलेलं मराठी पुस्तक आहे. त्यातली अतिशय निवडक अशी स्वामी विवेकानंदांची पत्र या अग्निमंत्र या पुस्तकात आहे.
आपण ते पुस्तक जरूर घ्या. म्हणजे त्यामध्ये स्वामी विवेकानंद किती प्रखरतेनं या विषमतेविषयी बोलत होते ते आपल्या लक्षात येईल. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांची बुद्धी अत्यंत संवेदनशील होती. पुन्हा एकदा ते खांडव्याला जावं असं त्यांना वाटलं आणि स्वामी विवेकानंद खांडव्याला आले. विश्वधर्म परिषदेला जाण्याचा पहिला उल्लेख हरिनाश चॅटर्जी यांनी केला होता. त्यांच्याकडे ते उतरले होते. स्वामीजींना शिकागोच्या धर्म परिषदेची वार्ता सुद्धा तिथे मिळाली होती. स्वामीजींनी तिथे जाऊन हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करावं असं यापूर्वी हरिदास आणि पोरबंदरचे शंकर विठ्ठल पंडित यांनी सुचवलं होतं. या गोष्टी आपण मागे पाहिल्या आणि म्हणून ही कल्पना परदेशात जाऊन सनातन हिंदू धर्माच्या विषयी सांगावं ही कल्पना स्वामी विवेकानंदांच्या मनात निश्चित रेंगाळली असणार. पण स्वामी विवेकानंदांच्या प्रवास खर्च करण्याचा कुणीही भार उचलायला त्यावेळेला तयार नव्हतं आणि स्वामी विवेकानंदांना हे माहिती होतं की आपल्या प्रवास खर्च करण्याचा भार जर कोणी उचलला तर हे सगळं ठीक होईल. तसं झालं तर मी जाईन असं स्वामीजी या हरिदासांना सुद्धा म्हणालेले आहे. सर्व धर्म परिषदेमध्ये जाण्याची तयारी असल्याचा हा पहिला उद्गार स्वामी विवेकानंदांचा आपल्याला आढळतो. एक 1892च्या जुलैच्या आरंभी रामेश्वरला जायचं त्यांनी ठरवलं आणि म्हणून ते निघाले. खांडव्याहून प्रथम ते मुंबईला आले. हरिदासांनी मुंबईचं तिकीट काढून दिलं होतं आणि त्यांचेच बंधू रामदास छबिलदास यांच्या घरी स्वामी विवेकानंद उतरले होते. आणि त्या ठिकाणी विवेकानंद 2 महिने राहिले. हरिदास यांना वाटलं की अमेरिकेमध्ये जायला छबिलदास विवेकानंदांना मदत करतील. म्हणून या हरिदासांनी या हरिदासांनी आपले बंधू रामदास छबिलदास यांच्या घरी विवेकानंदांना उतरवलं होतं. विवेकानंदांचं बुद्धी वैशिष्ट्य बघून कदाचित छबिलदास श्रीमंत आहेत, ते त्यांना मदत करतील आणि प्रवास खर्च उचलतील. कारण स्वामीजींचा प्रवास खर्च कोणी करायचा हा प्रश्न स्वामीजींच्या मनात आहे हे या हरदासांना माहिती होतं. छबिलदासांकडे स्वामी विवेकानंद राहिले. छबिलदासांकडे अनेक संस्कृत ग्रंथ स्वामीजींना मिळाले. स्वामीजींनी मुंबईचं ऑब्झर्वेशन केलं. मुंबईत असताना स्वामी विवेकानंदांना मुंबईमध्ये 2 वर्ग आढळले. एक वर्ग असा होता की जो भारताच्या भूतकाळाचे गोडवे गाण्यामध्ये आणि सनातनी लोकांचं कौतुक करणारा असा एक वर्ग होता. आणि दुसरा वर्ग विवेकानंदांना आढळला तो म्हणजे मुंबईमध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या जबरदस्त आकर्षणामुळे भारताचं सगळं त्याज्य आहे असं मानणारा एक वर्ग तिथे होता. यातला जो पहिला वर्ग होता की आमच्याकडे खूप काही संस्कृती होती, पूर्वज आमचे खूप सुसंस्कृत होते वगैरे म्हणणारा, या वर्गाशी स्वामी विवेकानंदांचं फारसं जुळणारं नव्हतं. हा जो दुसरा वर्ग होता तो पाश्चात्य संस्कृतीला सर्वस्व मानून भारताकडचं सगळंच त्याज्य आहे असा म्हणणारा जो वर्ग होता, या वर्गाला दिग्दर्शन करण्यासाठी प्रचार करणारा मुंबईमध्ये कोणी नव्हता. स्वामी विवेकानंदांना समजलं की हे जे मुंबईचं दृश्य आहे, ही जी मुंबईची परिस्थिती आहे, ही आणि कलकत्त्याची परिस्थिती या दोन्हीमध्ये फारसा काही फरक नव्हता. छबिलदास ज्यांच्या घरी स्वामीजी उतरले होते ते आर्य समाजी होते. अवतार ही कल्पना त्यांना मान्य नव्हती. ईश्वराला साकार स्वरूप आहे आणि ईश्वर साकार दर्शन देऊ शकतो या कल्पनांना वेदांतात आधार नाही. तो मला तुम्ही काढून दाखवा असं एकदा छबिलदास विवेकानंदांना म्हणाले की हे जे तुम्ही म्हणता अवतार, मूर्ती आणि मूर्तीमध्ये देवाचं दर्शन होतं वगैरे, याचा माझा याच्यावर विश्वास नाही. तुम्ही याला आधार काढून दाखवा असं छबिलदास विवेकानंदांना म्हणाले. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी वेदांताचा आधार घेऊन त्यातले काही श्लोक त्यांना उद्गत म्हणून दाखवले आणि छबिलदासांवरती विवेकानंदांनी सांगितलेल्या या गोष्टींचा परिणाम एवढा झाला की आर्य समाजी असलेले छबिलदास आर्य समाज सोडून दिला आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करलं. इतकं सारं होऊन सुद्धा छबिलदासांनी स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकेत जाण्यासंबंधी काहीही हालचाल केली नाही.
मुंबईहून स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की आपण कण्हेरीची बौद्ध लेणी बघावी. कण्हेरीला बौद्धांची लेणी आहे. मुंबईपासून 25-30 किलोमीटर अंतरावरती सर्वत्र जंगल आहे, श्वापदांचं भय आहे. तिथे 100हून अधिक गुहा आहेत आणि या गुहांमध्ये 2000 वर्षांच्या पूर्वी बौद्ध भिक्खूंचं वास्तव्य होतं. त्या तिथे त्यांनी लेणी तयार केलेली आहे. या लेण्यांनी या लेण्यांना तिन्ही बाजूनी हा समुद्राचा वळसा आहे. समुद्र आहे तिन्ही बाजूनी. भग्नावशेष भग्नाववे भग्नावशेष म्हणजे भग्न अवशेष असलेली ती लेणी आहेत. इथे काहीही सुखसोयी करून आपल्या अनुयायांसाठी आश्रम सुरू करावा अशी स्वामीजींनी पुढे अमेरिकेत एक इच्छा मांडली होती ख्रिस्ती निवेदिताला, भगिनी निवेदिताकडे, की ही जे कण्हेरी आहे ना, त्या कण्हेरीच्या तिथे आपण एक आश्रम सुरू करू आणि तिथे आपण काही सुखसोयी निर्माण करून संन्याशांचा एक आश्रम या बुद्धांच्या कण्हेरीला सुरू करू अशी एक कल्पना स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत मांडली. ती सिस्टर ख्रिस्तीन म्हणजे अर्थात भारतात आल्यानंतर त्यांचं नाव भगिनी निवेदिता आलं. त्यांच्या समोर विवेकानंदांनी मांडली. मुंबईहून स्वामी विवेकानंद पुण्याला आलेले आहेत. पुण्याला येताना छबिलदासांनी मुंबई पुण्याच्या रेल्वे स्थानकावरती स्वामीजींना सोडायला ते छबिलदास आले होते आणि योगायोगानं स्वामीजी ज्या डब्यात होते त्याच डब्यामध्ये आगगाडीच्या डब्यात लोकमान्य टिळकही होते. छबिलदासांचा आणि लोकमान्य टिळकांचा परिचय होता. आता जी लोक पुण्यात राहतात किंवा मुंबईला राहतात त्यांच्यासाठी हा इतिहास फार महत्वाचा आहे बरं का. तर छबिलदासांनी स्वामी विवेकानंदांची टिळकांशी ओळख करून दिली, कारण छबिलदासांचा टिळकांशी परिचय होता. स्वामी विवेकानंद मुंबईहून पुण्याला येत असताना लोकमान्य टिळकांशी त्यांची जी चर्चा झाली, जे काही आध्यात्मिक आदान प्रदान झालं, वेदांताच्या विषयीची जी चर्चा झाली, ती चर्चा ऐकून लोकमान्य टिळक विवेकानंदांना म्हणाले, त्यावेळेला त्यांचं नाव विवेकानंद होतं की नाही माहित नाही, पण एक चांगला ज्ञानी संन्याशी असा आहे हे लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं आणि लोकमान्य टिळकांनी त्यांना विचारलं की तुम्ही पुण्याला कुठे उतरणार आहात. तेव्हा ते म्हणाले, अहो मी संन्याशी आहे, अजून काही अशी माझी जागा उतरायची अशी काही नक्की झाली नाही, कुठेतरी देवळात वगैरे उतरेन मी. त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हणाले की तुम्ही इकडे तिकडे उतरू नका, मी तुमची राहण्याची व्यवस्था करतो. आणि आपला पुण्यामध्ये लक्ष्मी रोडच्या जवळ कुमठेकर रस्ता आहे. त्या कुमठेकर रस्त्यावरती लोकमान्य टिळकांची एक वास्तू होती आणि तिथे जुन्नरकर वाडा म्हणून होता. त्या आता तिथे परांजपे स्कीमनी मोठी स्कीम तयार केली, पण तिथे लोकमान्य टिळकांचा वाडा होता. तिथे घर होतं, त्या जुन्नरकरांच्या वाड्यात लोकमान्य टिळकांचं घर होतं आणि ते घर मी पूर्वी पाहिलेलं आहे बरं का. त्याचे जुने फोटो सुद्धा रामकृष्ण मठात उपलब्ध आहेत. असा दोन्ही बाजूने असा जायला जिना होता आणि एक गॅलरी होती. तर लोकमान्य टिळक हे विवेकानंदांची अनेक वेळेला चर्चा करायला त्या गॅलरीमध्ये बसत असत असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं. रामकृष्ण मठाचे संन्याशी पुण्यात आले की जसे ते महाबळेश्वरला जात असत तसेच ते विंचुरकर वाडा बरं का, विंचुरकर वाड्यामध्ये सुद्धा जात असत. मी मगाशी चुकीचं सांगितलं, हा विंचुरकर वाड्यामध्ये ते जात असत आणि या स्थळाला सुद्धा भेट देत असत. स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये या वास्तूमध्ये अनेक चर्चा झाल्या, अनेक विषयांवर चर्चा झाल्या, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्या. उदाहरणार्थ संमती वयाच्या कायद्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली की लग्नाच्या आधी संमती वय काय असावं याच्याबद्दल दोघांची चर्चा झाली. त्यामध्ये मात्र लोकमान्य टिळक आणि विवेकानंद यांच्यात मतभेद होते. पण हिंदू धर्माचा विषयीचं प्रेम, हिंदू धर्माविषयीची संस्कृतचं प्रेम, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करण्याची गरज, अद्वैत वेदांताचा पुरस्कार, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, या गोष्टी मात्र लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद या दोघांमध्ये अगदी मिळणाऱ्या होत्या, जुळणाऱ्या होत्या. लोकमान्य टिळकांचा गीतेचा अभ्यास फावल्या वेळात चालू असतो हे स्वामी विवेकानंदांना माहिती असण्याची शक्यता त्यावेळेला नव्हती. स्वामीजींच्या जवळ भगवद्गीता असते आणि स्वामीजींच्या जवळ इमिटेशन ऑफ ख्राइस्ट हा येशूचा एक छोटासा पॉकेट बुक ग्रंथ त्यांच्याजवळ असतो. या गोष्टी टिळकांना माहिती असण्याची सुद्धा वेळ आली नाही.
म्हणजे लोकमान्य टिळकांचा गीतेचा अभ्यास चालू आहे हे विवेकानंदांना माहित नव्हतं. आणि लोकमान्य टिळक आणि विवेकानंदांच्या जवळ इमिटेशन ऑफ क्राइस्ट आणि भगवद्गीता ही नेहमी जवळ बाळगलेली असते हे टिळकांना सुद्धा माहीत असण्याचा काही प्रसंग आला नव्हता. पण दोघांमध्ये देशप्रेम होतं. पण दोघांचे मार्ग मात्र वेगळे होते. लोकमान्य टिळकांचा मार्ग राजकारणाचा होता आणि म्हणून आपण राजकीय माणसाच्या घरी आलो आहोत हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा प्रवृत्तीने बोलके असूनही स्वामी विवेकानंदांचा आणि लोकमान्य टिळकांचा जो संवाद होता तो एका मर्यादेतच राहिला. कारण लोकमान्य टिळक हे राजकीय मार्गाने जाणार आहेत हे जेव्हा समजलं, तेव्हा विवेकानंदांनी आपल्या बोलण्यावरती थोडं नियंत्रण आणलेलं आहे असं आपल्याला त्यांच्या संवादात दिसतं. स्वामी विवेकानंद हे लोकमान्य टिळकांपेक्षा 6 वर्षांनी लहान होते. लोकमान्य टिळकांच्या घरी ते 8 ते 10 दिवस राहिले. यावेळेला एक विलक्षण प्रसंगही घडला. लोकमान्य टिळक हिराबागेमध्ये, म्हणजे आपल्या टिळक रोडवरती हिराबाग आहे ना, आता तिथे टेनिस कोर्ट्स आहेत, टेबल टेनिसचे तिथे कोर्ट्स आहेत आणि शेजारीच नेहरू स्टेडियम पण आहे. तर त्या हिराबागेमध्ये लोकमान्य टिळक सभासद होते. म्हणून त्या हिराबागेमध्ये लोकमान्य टिळक हे तिथे अ, एका भाषण ऐकायला म्हणून गेले होते. तिथे काशीनाथ गोविंद नातू यांनी तत्वज्ञान विषयक एक लेख ते वाचणार होते. तो ऐकण्यासाठी म्हणून लोकमान्य टिळक चालले होते. ते विवेकानंदांना म्हणाले, "तुम्ही येता का माझ्याबरोबर हिराबागेत?" आणि लोकमान्य टिळकांच्या बरोबर विवेकानंद हिराबागेत गेले. त्या लेखाची एक बाजू, त्या लेखाविषयी बोलत असताना लोकमान्य टिळकांनी एक बाजू मांडली. त्या लेखाविषयी बोलताना लोकमान्य टिळकांनी एक बाजू मांडली. अस्खलित इंग्लिशमध्ये मांडली. आणि लोकमान्य टिळकांनी अचानक असं सांगितलं, की ही एक बाजू मी मांडली. आता याचा दुसरी बाजू हा तरुण संन्यासी मांडेल. असं म्हणून त्यांनी विवेकानंदांना उभं केलं आणि आकस्मिकपणे विवेकानंदांनी त्या ठिकाणी त्यांना भाषण द्यावं लागलं. कुठलं वेल प्लॅन लेक्चर नव्हतं. पण स्वामी विवेकानंदांनी कॉलेजमध्ये असतानाच 2000 ग्रंथ वाचलेले होते आणि सतत या भारत भ्रमणामध्ये त्यांचा अभ्यास चालू होता. त्याच्यामुळे द नॉलेज वॉज ऑन हिज टिप ऑफ द टंग. स्वामी विवेकानंदांनी तो जो उत्तरार्ध होता तो इतक्या उत्तम आणि अस्खलित इंग्लिशमध्ये मांडला की हिराबागेमध्ये जमलेली सगळी लोक त्यांनी आश्चर्यचकित झाले. एक दिवस कुणालाही फारसं न सांगता स्वामी विवेकानंद पहाटेच निघाले आणि ते पुण्याहून कोल्हापूरला गेलेले आहे. आता कोल्हापूरला गेल्यानंतर ते कोणाला भेटले हा सगळा इतिहासाचा भाग आपण आता पुढच्या वेळेला बघू. स्वामी विवेकानंदांचं भ्रमण होत 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 आता शेवटी ते कन्याकुमारीला पण जाणार आहेत, मद्रासला जाणार आहेत, चेन्नईला जाणार आहेत. आताचं चेन्नई, पूर्वीचा मद्रास, तिथे ते जाणार आहेत, बंगलोरला जाणार आहेत, बेळगावला जाणार आहेत. पण तत्पूर्वी कोल्हापूर पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि कोल्हापूरला ते कोणाला भेटले, छत्रपती शाहू महाराजांना ते भेटले, या संदर्भातला भाग आपण नंतर पाहू. पुढच्या वेळेला आपण हा भाग बघूया. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि आज गणेशोत्सव असूनही आपण इतक्या लवकर मंगल का वेळामध्ये मंगल मूर्तीची स्थापना आपण करणार आहात. पण वेळात वेळ काढून स्वामी विवेकानंदांच्या प्रेमामुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात ऑनलाईन लेक्चरला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम